म्हणजे कसं आहे माहितीये का, की आता आपल्या एमपीएससीच्या मेनली संयुक्त परीक्षा म्हणजे येणारी गट क सुद्धा आहे. यामध्ये ना भूगोलाच्या नावाने काय दिलंय सिलेबस, की महाराष्ट्राचा भूगोल. पण हे 2 शब्दच ना तुमचं खूप काही सांगून जातात. म्हणजे यात काय नेमकं म्हणजे म्हटलंय महाराष्ट्राचा भूगोल. म्हणजे याचा अर्थ आयोग तुमच्या घरी येऊन सांगणार आहे का, "भाऊ, मी याच्यावर प्रश्न टाकणार आहे बरं का." नाही. हे ओळखायचं कुठून असतं? पीवायक्यूवरून. मग अशाच पीवायक्यूचा अभ्यास करून बऱ्यापैकी कोणकोणते प्रश्न पडलेत, ते वेगवेगळ्या 5 विभागामध्ये डिव्हाईड करून त्यात कोणकोणते सब टॉपिक आहेत, याचं विश्लेषण मी या लेक्चरमध्ये करणार आहे. बरोबर आहे? म्हणजे प्रॉपर प्रत्यक्षात अभ्यासक्रम काय तो आपल्याला डिकोड करायचा आहे. मग त्यानंतर त्या टॉपिक नंतरही सब टॉपिक कोणते आहेत, त्याच्यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेत, असे एकूण 32 ते 34 टॉपिक मी कव्हर केले, सब टॉपिक कव्हर केले, म्हणजे मायक्रो अनालिसिस केले आणि त्यावर कोणते सब टॉपिक आहेत, कोणत्या प्रकारचे प्रश्न पडलेत, हे पण आपल्याला घ्यायचंय. म्हणजे इन शॉर्ट पूर्णपणे आपल्याला आज महाराष्ट्राचा भूगोल काय करायचं, डिकोड करायचा आहे. बरोबर, त्यानुसारच हे लेक्चर असणार आहे. चालेल, सुरू करूया. नमस्कार, मी डॉक्टर निलेश पवार आपल्या सगळ्यांचं आपल्या एमपीएससी विद्यार्थी प्लॅटफॉर्म वरती स्वागत करतो. तर मित्रांनो, आता हे जेव्हा करत असताना आपण काय केलंय, की प्रॉपर ज्या ज्या टॉपिकवर किती म्हणजे प्रश्नांना वेटेज आहे, म्हणजे इव्हन कोणत्या टॉपिकला किती वेटेज आहे, ते सुद्धा आपण इथं केलेलं आहे. म्हणजे आपला पहिला मुद्दा येतो, की प्राकृतिक भूगोल जर विचार केला तर प्राकृतिक भूगोलमध्ये काय काय येणार, तर याच्यावर सगळ्यात पहिल्यांदा प्रशासकीय भाग सुद्धा यात इन्क्लूड केलाय आपण, की स्थान आणि विस्तार, की कोणता अक्षांश आहे, रेखांश आहे, शेजारी राज्य कोणती आहे, कोणते जिल्हे आहेत शेजारी, कोणती 8 जिल्हे आहेत, ते इथं आपल्याला बघावं लागणार आहे. मग सोबत सीमा कशी आहे, समुद्र किनारा कसा आहे, त्यानुसार प्रशासकीय भूगोल, मग एकूण विभाग, जिल्हे, तालुके, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत ते बघायचे. सोबत महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आजपर्यंत कोणकोणते जिल्हे कोणापासून आलेत, ते सुद्धा याच्यात बघायचंय आपल्याला. मग त्यानंतर सगळ्यात महत्वाचं प्राकृतिक, मग राष्ट्र भौतिक भाग वेगळे, प्रशासकीय भाग वेगळे. मग प्रशासकीय विभागामध्ये भौतिक भागामध्ये सगळ्यात महत्वाचा येतो आपला सह्याद्री. मग सह्याद्रीमध्ये असणारे वेगवेगळे शिखर, त्यांच्या सिक्वेन्सवर प्रश्न पडतो आपल्याला. मग कळसुबाई पासून कसा मी हसतो तरी बघा, अशा वेगवेगळ्या ट्रिक्स पण आहेत आपल्याकडं. त्यानुसार तो सोबत उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम, दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम, उंचीनुसार तो विचारलेलाच आहे. सेम थिंग अबाउट द घाट, कोणता घाट कोणा दोघांना जोडतो, जसं की पुणे बारामती दिवे घाट. ओके, असं वेगवेगळ्या घाटावर प्रश्न पडतात. घाट झालेच सोबतच त्यातून वेगवेगळे महामार्ग पण जातात, NH4 NH3 जातो. मग येथे कोकण किनारपट्टी, ज्यामध्ये सांगितलंय खाड्यांचा क्रम कसा आहे, वरून खालपर्यंत खाड्यांचा क्रम विचारला जातो, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या खाडी आहेत ते विचारलंय. त्यानंतर त्यातल्या नद्या वेगवेगळ्या, ओके, नदी प्रणालीबद्दल वेगळा टॉपिक केलाय आपण. त्यानंतर दख्खनचं पठार, मग याच्या वेगवेगळ्या सह्याद्रीपासून जे आत आल्या डोंगर रांगा आहेत, मग सातमाळ अजिंठापासून खालच्या शंभू महादेवापर्यंत, मग त्याच्या उपरांगा सुद्धा कोणकोणत्या आहे, म्हणजे निर्मल असो, मुदखेड असो, बालाघाटच्या कंदर खाली जच्ची असो, सासवडचं पठार असो, या सगळ्यांवर प्रश्न पडलेले. ओके, आणि ते इथं आपल्याला बघायचं. म्हणजे या टॉपिक मध्ये बऱ्यापैकी कव्हर होऊन जातं आपले. आणि अभ्यास करताना हा दृष्टिकोन ठेवायचा, याच्यात कोणते अजून प्रकारचे प्रश्न पडतात, जोड कसे पडतात, मल्टी कसे पडतात, तो पुढचा आपला सब टॉपिकला बघायचा आहे. सध्या मेन टॉपिक काय काय ते आपलं बघितलं आपण. त्यानंतर हे नदी प्रणाली. नदी प्रणाली म्हटलं तर सगळ्यात पहिल्यांदा प्रमुख खोरी कोणती आहेत, म्हणजे गोदावरी पासून नर्मदा पण अभ्यास करावा लागेल आपल्याला. नर्मदा आली, तापी आली, भीमा, कृष्णा, सगळे आले याच्यामध्ये. ओके, मग त्यांच्या अभ्यास, मग त्यांच्यात काय काय बघावं लागेल, त्यांचा उगम, त्यांचा प्रवाहाचा सिक्वेन्स, कोणत्या जिल्ह्यातून जातात, त्यांचं वितरण कसं आहे, उपनद्या कोणत्या आहेत, ओके, त्या कोणाला मिळतात, सोबत त्यांच्या उपनद्यांचा पण विचार करावा लागेल आपल्याला. त्यांचा उगम, महत्वाच्या उपनद्या बघायला लागतील. तर गोदावरी बघितलं तर मांजरा विचार करावा लागेल. पैनगंगा, वैनगंगा, वर्धा, प्राणिता, ते बघावं लागेल. भीमा तर माहितच आहे आपल्याला, कृष्णा माहितीये, पंचगंगा काय ते बघावं लागेल आपल्याला. सोबत सगळ्यात महत्वाचं कोकणातल्या नद्या, यांचा पण सिक्वेन्स, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या आहेत ते बघावं लागेल आपल्याला. आणि कोणत्या नदीवर कोणतं धरण आहे हे सुद्धा बघावं लागेल. कळतंय? तेच इथं आपण केलंय. मग त्याच्यानुसार आपल्याला अभ्यासक्रम ठेवावा लागणार आहे. त्यानंतर मानवी भूगोल आणि लोकसंख्या विषय कंपल्सरी. लोकसंख्या टॉपिक महत्वाचा काय माहिती का, की लोकसंख्या तुम्हाला जॉग्राफी मध्ये सुद्धा कव्हर होतं आणि इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा. आणि त्यामुळे तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 क्वेश्चन आरामशीर दिसतात.
म्हणजे त्यात मग वेगवेगळे लोकसंख्या शास्त्रीय घटक झाले, म्हणजे जसं की डेन्सिटी म्हणजे घनता झालं, लिटरसी झालं, एकूण लोकसंख्या झाली, मग याच्यात सगळ्यात जास्त ते सगळ्यात कमी त्यांचा सिक्वेन्स, याच्यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे आणि ते आपल्याला करावं लागेल. त्याच्या वेगवेगळ्या ट्रिक्स नुसार तुम्हाला पाठ करावं लागणार आहे, आपण घेतोच ते, पण ते सुद्धा बघावं लागेल. ओके, सोबत स्त्री पुरुष साक्षरता ते सांगितलंच तुम्हाला, सोबत सिव्हिल अर्बनायझेशन, नागरीकरण, शहरीकरण, महाराष्ट्रात अग्रेसर येतं एकूण मग जास्त आहे आपण, मग सगळ्यात महाराष्ट्र करताना भारतासोबत कंपॅरिझन करावं लागेल, लोकसंख्या करताना भारत आणि महाराष्ट्र यांचा तुलनात्मक अभ्यास करावा लागणार आहे, ते पण लक्ष असू द्या. ओके, मग सगळ्या इथे आदिवासी जमाती, जसं की सगळ्यात जास्त कोण आहे आपल्यामध्ये, भिल्ल आहेत, बाकीच्या जमाती पीव्हीटीजी. ओके, आदिम जमाती कोणकोणत्या आहेत, काकोमा आपण लक्षात ठेवलंय. ओके, सगळं आणि कोणत्या एरियामध्ये कोणत्या प्रकारच्या आदिवासी जमाती दिसतात ते बघावं लागणार आहे. म्हणजे याच्यावर ते कव्हर होतं. पुढचा टॉपिक येतो हवामान आणि मृदा. आता हवामान मृदा मी काय घेतलंय की हवामानानुसार मृदेचे प्रकार तुम्हाला दिसतात. जसं की नॉर्मल पर्जन्यमान जे आहे आपलं कोणतं येतं, आरोह प्रकारचं, म्हणजे बऱ्यापैकी प्रतिरोधी होऊन जातं, येतो आणि पर्वतामुळे वरती उचलला जाऊन आपल्याकडे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो, ओरोग्राफी. मग त्यानुसार पर्जन्यमान कसं आहे, पर्जन्य छायेचा प्रदेश का निर्माण झालाय, इकडे निश्चित पावसा प्रदेश का आहे, कोकणात कसा पाऊस पडतो, तापमानावर फरक काय आहे, तापमान कक्षा काय आहे ते बघावं लागेल, तापमानाच्या सिक्वेन्सवर प्रश्न पडलेला आहे. त्यानंतर यानुसार मग मृदा आणि वन चेंज झालेली आहेत, इकडं अतिपावसामुळे जांभील मृदा पण झाली आहे दगडावरच्या, मग याच्यावर डिपेंड काय, मृदेहून पिकं पण येणार आपली, ते पिकाचा वेगळा टॉपिक असणार त्याच्यामध्ये. मग मृदेचे प्रकार, मग रेगूर पासून गाळापासून जांभी लाल मधला फरक माहित असायला पाहिजे, त्यांच्या निर्मितीची कारण माहित असायला पाहिजे. ओके, त्यात कोणत्या प्रकारची पिकं येतात माहित पाहिजे, मग त्यानुसार पिकांचं वर्गीकरण तुम्हाला यायला पाहिजे. सगळ्यात जास्त कोणतं पीक, सगळ्यात 3 प्रकार बघायचे पिकांचे, सगळ्यात जास्त लागवडी क्षेत्र, सगळ्यात जास्त उत्पन्न आणि पर हेक्टरी कोण येतं, असे प्रश्न पडलेले आहेत. आणि महत्वाचे म्हणजे फळांबाबतीत विशिष्ट जिल्हे जेव्हा सगळ्यात जास्त प्रश्न पडलेत, ते ट्रिक्सनुसार लॉजिकनं तुम्ही करू शकता. नंतर जो शेवटचा मुद्दा खनिज, ऊर्जा, अर्थव्यवस्था, म्हणजे एक प्रकारे काय तर आपलं आर्थिक भूगोल, म्हणजे आर्थिक भूगोलामध्ये खनिज संपत्ती आली, वाहतूक पण आली. ओके, म्हणजे खनिज संपत्ती म्हणताना ती खनिज, त्या खनिजाचे महत्वाचे ओर्स, जर लो खनिज म्हटलं तर तुम्हाला सिडरेट पासून मॅग्नेटाईट पर्यंत, हेमॅटाईट पर्यंत माहित असायला पाहिजे. कोळसा म्हटलं तर पीठ पासून अँथ्रासाइट पर्यंत माहित पाहिजे, त्यांच्यातला फरक, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये कसं आहे. ओके, सगळ्यात जास्त कुठं भेटतं, महाराष्ट्राची तुलना भारतासोबत करावी लागेल, महाराष्ट्रात स्थान किती आहे, महाराष्ट्रात किती टक्के आहेत, ते इथं आपल्याला बघावं लागणार त्यांच्या बाबतीत. वाहतुकीचा विचार जर केला तर वाहतुकीमध्ये रस्त्यांच्या बाबतीत राष्ट्रीय महामार्ग, आताची नावं, जुनी नावं, कोणत्या 2 शहरांना जोडतात, महाराष्ट्रातून कुठे जातात, कोणाची किती लांबी आहे, सर्वात जास्त कोण आहे. त्यानंतर सागर, तुम्हाला भारतमाला प्रोजेक्ट माहित पाहिजे, चतुष्कोन माहित पाहिजे, भारतमाला सागरमाला मधला फरक माहित पाहिजे, त्यामध्ये प्रमुख बंदरे, 2 मेन बंदरं, बाकीची लघु बंदरं, त्यांच्याबद्दल माहित असावं लागणार. सोबत एअरपोर्ट्स, इंटरनॅशनल एअरपोर्ट्स कोणती आहेत, सध्या जनरल उडानच्या अंतर्गत कोणकोणती आली आहेत, ते बघावं लागणार आपल्याला. मग ऊर्जा साधनांचा विचार केला तर महत्वाचं ऑस्ट्रिक ऊर्जा केंद्र, कोणतं ऊर्जा केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, सोबतच जलविद्युत, हे जलविद्युत केंद्र कोणत्या नदीवर आहे किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, हे असे प्रश्न आपल्या विचार पडणार. पुढे जाऊन आयोगानं काय विचारलंय तर त्याच्यामधला फरक विचारलाय, सरकारी आणि प्रायव्हेट. ओके, बिराचा प्रश्न पडला होता. मग या पद्धतीनंच आपल्याला जावं लागणार. आणि जर तुम्ही वेटेजचा जर विचार केला तर याच्यावर 1 ते 2 प्रश्न पडतात. सगळ्यात जास्त प्रश्न कुठे पडले असतील ना, तर सुरुवातीचा जो भाग आहे, जर तुम्ही बघितलं असेल प्राकृतिक भूगोल, याच्यावर तुम्हाला जसं सायन्समध्ये वर्गीकरण क्लासिफिकेशन चॅप्टर महत्वाचं आहे ना, तसं हे चॅप्टर यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. ओके, म्हणजे बऱ्यापैकी तुमची एनर्जी यात इन्व्हेस्ट करा, कारण ह्याच्यात आउटपुट पण तेवढाच आहे. म्हणजे प्रेडिक्टेबल प्रश्न असतात. हे प्रश्न कशी असतात ते तर म्हणजे बघा तुम्ही दिलंय. म्हणजे त्यानंतर नदी प्रणाली आणि मानवी भूगोल, याच्यात तुम्हाला 2 ते 3, कधी कधी लोकसंख्येला इकॉनॉमिक्स मधून पकडलं तर 4 पर्यंत प्रश्न पडतात आणि पडलेत. म्हणजे 100 पैकी 4 प्रश्न लोकसंख्येवर. आता हवामान आणि खनिज, आता याच्यावर 1 ते 2 प्रश्न पडतात. ओके, हा पण ऍटलीस्ट बेसिक तरी करून जावा. याचा मेन सोर्स तुमचा स्टेट बोर्ड असायला पाहिजे, त्यातून प्रश्न पडतात आणि PYQ आणि बऱ्यापैकी रिपीटच क्वेश्चन आहेत, त्यामुळे तो इश्यू नाही येणार. ओके, आणि त्यानंतर आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत की कोणत्या टॉपिकवर कोणत्या प्रकारचे प्रश्न, सब टॉपिक कोणते ते बघायचंय. जसं की महाराष्ट्र स्थान विस्तार म्हटलं की ज्यात मी बोललोय, कोणते टॉपिक अभ्यासायचे, कसे प्रश्न पडणार, याबद्दल आपण
पुढच्या लेक्चरमध्ये बघू. तोपर्यंत हॅपी रीडिंग.